नमस्कार शेतकरी मित्रांनो. स्पेशालिटी फर्टिलायझर्स बाय कोरोमंडल या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो. मी ऋषिकेश पवार, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये सूक्ष्म पोषक तत्व तसंच विद्रव्य खते म्हणजेच वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्सच्या पोर्टफोलिओ मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोषण व्यवस्थापनाच्या काही मूलभूत तत्वांवरती चर्चा करणार आहोत. 1960च्या दशकातील हरित क्रांती ते 2025चं मॉडर्न इंडियन ॲग्रिकल्चर या दरम्यान आपल्या कृषी क्षेत्राने एक फार मोठा पल्ला गाठलेला आहे. आज भारताच्या GDP मध्ये 18% वाटा कृषी क्षेत्राचा आहे आणि 50% मनुष्यबळाला देखील रोजगार द्यायचं काम आपलं क्षेत्र करतं. आपल्या देशातील 50% उपजाऊ जमीन ही आज पण पावसाच्या पाण्यावरती सिंचनासाठी निर्भर आहे. असं जरी असलं तरी भारत आपला देश हा फलोत्पादनात, भाजी उत्पादनात, कडधान्य आणि तृणधान्याच्या उत्पादनात जागतिक स्तरावरती अग्रणीय देशांमध्ये गणला जातो. भारताच्या कृषी उत्पादनांनी निर्यातामध्ये 41 अब्ज डॉलर्सचा विक्रमी पल्ला देखील गाठलेला आहे. आपल्या याच कृषी क्षेत्राची एक दुसरी बाजू म्हणजे उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये दिसून येणारी तफावत. जरी आपण फळ उत्पादनात आणि भाजी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावरचे देश असलो तरीही इंडोनेशियासारख्या देशाच्या 26 मेट्रिक टन प्रति हेक्टर इतक्या फलोत्पादनाच्या तुलनेत भारताची 15 मेट्रिक टन प्रति हेक्टरची उत्पादकता फार कमी दिसून येते. कडधान्याबद्दल बोलायचं झालं तर भारताची उत्पादकता ही जागतिक सरासरीच्या निम्मीच आहे. जिथं जागतिक सरासरी 1.5 मेट्रिक टन प्रति हेक्टर इतकी उत्पादकतेची आहे, तिथेच कडधान्यामध्ये भारतामध्ये उत्पादकता मात्र 8 क्विंटल प्रति हेक्टर इतकीच दिसून येते. असंच काही चित्र आपल्याला भाजीपाला उत्पादनात व तृणधान्य उत्पादनातही दिसून येतं. उत्पादकतेवरती परिणाम टाकणारे काही महत्त्वाचे घटक आहेत. यातला पहिला घटक म्हणजे नैसर्गिक घटक. नैसर्गिक घटकांबद्दल बोलायचं झालं, जसं मी आधी बोललो, आपल्या भारतातील 55% शेती योग्य जमीन ही आज पण पावसाच्या पाण्यावर सिंचनासाठी निर्भर करते. यामुळे आपल्या आसपासच्या हवामानाचा आणि वातावरणाचा आपल्या शेतीत उत्पादकतेवरती फार मोठा परिणाम होतो. दुसरं महत्त्वाचं घटक म्हणजे टेक्नॉलॉजिकल अडॉप्शन. आपल्या कृषी क्षेत्रात आपल्या शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर. आज ट्रॅक्टर आणि ड्रोन्सचा वापर जरी भारतीय कृषी क्षेत्रात वाढत असला तरीही प्रिसिजन ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आपल्याला गरज आहे. शेवटचे दोन आणि सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे न्यूट्रिशन मॅनेजमेंट, पोषण व्यवस्थापन आणि मृदा स्वास्थ्य. पोषक तत्वांचं व्यवस्थापन या प्रकारे करणे की उत्पादकतेत वाढ होईल, पण मृदेच्या स्वास्थ्यावरती त्याचा काही विपरीत परिणाम होणार नाही. जागतिक भूखंडाचा सुमारे 2.75% वाटा हा भारताकडे आहे. या 2.75% भूखंडावरती जगाची 18% जनसंख्या निवास करते. या जनसंख्येला उपयुक्त होईल एवढे उत्पादन काढून द्यायची एक मोठी जबाबदारी भारताच्या कृषी क्षेत्रावरती आहे. ही जबाबदारी पेलवताना भारतामध्ये प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता वाढावी, यासोबतच आपल्या मृदेच्या स्वास्थ्याकडे आपण लक्ष देऊ शकू, याच्यासाठी पोषण व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं ठरतं. तर पोषण व्यवस्थापनाची गरज आहे तरी कशासाठी नक्की, याचे 3 महत्त्वाचे सूचक आहेत. पहिलं सूचक म्हणजे सातत्याने घसरत असलेला फर्टिलायझर रिस्पॉन्स रेशो. फर्टिलायझर रिस्पॉन्स रेशोला एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर 1 किलो पोषक तत्वाचा वापर केल्यानंतरनं आपलं पीक किती किलो उत्पादन देण्यास सक्षम आहे. 1960च्या दशकात हा फर्टिलायझर रिस्पॉन्स रेशो जिथे 12 इतका होता, म्हणजे 1 किलो पोषक तत्वाच्या उपयोगावरती 12 किलोचं उत्पादन, तो न्यूट्रिएंट रिस्पॉन्स रेशो आजच्या दशकात हा 5 वरती येऊन थांबलेला आहे. म्हणजे 1 किलो पोषक तत्व वापरल्यावरती 5 किलो इतकं उत्पादन साधारणतः निघत आहे. याच्यातून दिसून तरी काय येतं, तर आपण जी खतं वापरतोय त्यांची सातत्याने कमी होत असणारी कार्यक्षमता आणि त्या खतांना कमी होत असणारा आपल्या पिकांचा प्रतिसाद. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या भारताच्या मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण. आपल्या भारतात सुमारे 67% माती अशी आहे ज्याच्यात सेंद्रिय कर्ब अत्यंत कमी प्रमाणात आहे. आता सेंद्रिय कर्ब कमी प्रमाणात असल्यावरती होतं तरी काय, तर आपल्या मातीचा जो मूलभूत स्ट्रक्चर आहे, जी मूलभूत रचना आहे, त्याच्यावरती विपरीत परिणाम होतात, ज्याच्यामुळे मातीची पोषक तत्वे आणि पाणी पकडून ठेवण्याची क्षमता फार कमी होऊन जाते. याचाच डायरेक्ट जो परिणाम पडतो तो म्हणजे आपल्या पिकांच्या उत्पादकतेवरती आणि पोषक तत्वांच्या अपटेकवरती. तिसरा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं सूचक म्हणजे आपल्या मातीमध्ये सातत्याने कमी होत असणारी पोषक तत्वांचं प्रमाण, सातत्याने दिसून येणारी डेफिशियन्सी. 1960च्या दशकात जिथे भारतीय मातीमध्ये नत्र आणि लोह ही 2 पोषक तत्व फक्त कमी प्रमाणात होती, तीच 2025मध्ये कमतरता असणाऱ्या पोषक तत्वांची संख्या 9 इतकी झालेली आहे.
आजच्या काळात सल्फर, बोरॉन, मॅंगनीज, मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम सारखे महत्त्वाचे पोषक तत्व देखील आपल्या मातीत कमी आहेत. याच्यातून एक दिसून येतं की खतांचा वापर जरी वाढत असला, उत्पादकतेमध्ये आणि उत्पादनात तफावत येण्याचं एक मोठं कारण म्हणजे आपल्या मातीची सातत्याने घसरत असणारी पोषक तत्व पकडून ठेवण्याची क्षमता आणि आपलं मृदा स्वास्थ्य. पिकाच्या पोषणाच्या काही मूलभूत तत्वांबद्दल आपण आता चर्चा करूया. पिकाचं पोषण हे फारसं काही मनुष्य पोषणासारखंच असतं. ज्या प्रकारे आपण आपल्या आसपासच्या वातावरणातून ऑक्सिजन घेतो, सकाळच्या उन्हातून आपल्याला व्हिटॅमिन D3 मिळत असतं, त्याच प्रकारे आपली पिकं देखील त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे मूलभूत पोषक तत्व घेत असतात. तसंच आपण आपल्या आहारातून कडधान्य आणि तृणधान्यातून जे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन घेतो, तेच काहीसं काम पिकाच्या पोषण व्यवस्थापनात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे प्रायमरी न्यूट्रिएंट्स म्हणजेच प्राथमिक पोषक तत्व करत असतात. ज्या प्रकारे आपण आपल्या आहारात दुग्ध पदार्थांचं सेवन करतो, ज्याच्याने आपली हाडं मजबूत होतील, आपल्या शरीराचा बांधा व्यवस्थित होईल, त्याच प्रकारे पिकांमध्ये मुळांची रचना व्यवस्थित व्हावी, स्ट्रक्चर मजबूत बनावं, पानामध्ये क्लोरोफिलचा संचार व्यवस्थित व्हावा, यासाठी पीक कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या पोषक तत्वांवर निर्भर करतं. आणि ज्या प्रकारे मानवी आहारात आपण पालेभाजी घेतो, आपण ड्रायफ्रुट्सचं सेवन करतो, ज्याच्यामधून आपल्याला विटामिन्स, मिनरल्स, आयर्न सारखे पोषक तत्व मिळतात, तेच काम पिकाच्या पोषण व्यवस्थापनात सूक्ष्म पोषक तत्व म्हणजेच फेरस, मॅंगनीज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरीन याच्यासारखे पोषक तत्व करत असतात. एकूण पिकांच्या स्वस्थ वाढीसाठी, पिकाच्या पूर्ण हेल्थसाठी पिकाला 16 पोषक तत्वांची गरज पडते. पर्याप्त प्रमाणात पाणी, प्रकाश, ऊर्जा आणि ही 16 पोषक तत्वे हे पिकाच्या निरोगी वाढीसाठी अत्यंत गरजेचे ठरतात. या 16 पोषक तत्वांपैकी कुठलाही एक पोषक तत्व जर पिकाला गरजेचं आहे तेवढ्या प्रमाणात मिळाला नाही, तर पिकाच्या उत्पादन आणि उत्पादकतेवरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यालाच आपण लिबिग्स लॉ ऑफ मिनिमम असं म्हणतो. लिबिग्स लॉ ऑफ मिनिमम समजून घेण्यासाठी आपण एखाद्या घड्याचं उदाहरण घेऊया. एक घडा आहे जो 99% अगदी व्यवस्थित रचना झालेली आहे, अगदी व्यवस्थित बनलेला आहे, पण त्याच्यामध्ये एक त्रुट आहे, 1% त्रुट आहे, ती म्हणजे त्याच्यामध्ये एक छोटीशी चीर आहे. आता हा घडा त्याच्या पूर्ण क्षमतेने पाणी पकडून ठेवू शकत नाही, कारण त्या चिरेतून पाण्याचा निचरा होणार आहे. याच प्रकारे आपल्या पिकाला देखील 16 पोषक तत्व जर पर्याप्त प्रमाणात मिळाली नाहीत, तर आपलं पीक देखील त्याची उत्पादकता पूर्ण क्षमतेने देऊ शकत नाही. एवढंच नाही तर प्रत्येक पोषक तत्वाचं काही काम असतं, काही रोल असतात. नायट्रोजनचं काम हे नायट्रोजन करू शकतो, नायट्रोजनचं काम कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम सारखे पोषक तत्व करू शकत नाही. यामुळे प्रत्येक पोषक तत्व पिकाला गरजेचं आहे तेवढ्या प्रमाणात मिळणं हे पिकाची पूर्ण क्षमतेने उत्पादकता काढण्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट ठरते. पीक पोषणाचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिडन हंगर म्हणजे सुप्त भूक. आपल्या सर्वांना माहिती आहे, जेव्हा आपल्या पिकामध्ये कुठल्या पोषक तत्वाची कमतरता असते तेव्हा आपलं पीक ते डेफिशियन्सी सिम्पटम्सद्वारे दाखवतं. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्या पिकात पोषक तत्व इतक्या प्रमाणात आहेत की त्यांची डेफिशियन्सी दिसून येणार नाही, पण इतके पर्याप्त प्रमाणातही नाही की पिकाची पूर्ण गरज भागू शकेल. या मधल्या पट्ट्याला आपण सुप्त भूक किंवा हिडन हंगर असं म्हणतो. सुप्त भुकेचे लक्षण आपल्या पिकात जरी दिसले नाहीत तरी त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या पिकाच्या उत्पादन आणि उत्पादकतेवरती दिसून येतो. पीक पोषणाच्या तत्वांबद्दल आपण जाणून घेतलं. आता पोषक तत्वांच्या अपटेकवरती परिणाम टाकणाऱ्या काही घटकांबद्दल आपण चर्चा करू. यातील सर्वात पहिला घटक म्हणजेच कॅटायन एक्सचेंज कपॅसिटी. कॅटायन एक्सचेंज कपॅसिटी ही सोप्या भाषेत समजायची झाली तर चुंबकांचं उदाहरण घेऊ. ज्या प्रकारे एका चुंबकाचं ऋण आणि दुसऱ्या चुंबकाचं धन भाग हे एक दुसऱ्याकडे आकर्षित होत असतात, असंच काही इंटरॅक्शन आपल्या मातीच्या कणांमध्ये आणि पोषक तत्वांमध्ये होत असतं. आपल्या मातीच्या कणांवरती ऋण चार्ज असतो आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांवरती धन चार्ज असतो. ही पोषक तत्व आपल्या मातीच्या कणाकडे आकर्षित होतात आणि मातीच्या कणांना चिटकून राहतात. त्याच्या विपरीत फॉस्फरस आणि झिंक सारखे पोषक तत्वांवरती ऋण चार्ज असतो. हे पोषक तत्व आपल्या मातीच्या कणांपासून दूर ढकलले जातात आणि आपल्या सॉइल सोल्युशनमध्ये हे पोषक तत्व तरंगत राहतात. तर माती आणि पोषक तत्वांमधील याच इंटरॅक्शनवरती ठरतं की कुठला पोषक तत्व किती सहजपणे आपल्या मातीतून आपल्या पिकाला उपलब्ध होऊ शकतो. आपल्या मातीमध्ये क्ले पार्टिकल्स म्हणजे आपले मातीचे कण कुठल्या प्रकारचे आहेत याच्यावरून ठरतं की आपली मातीची पोषक तत्व पकडून ठेवण्याची क्षमता किती आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर साधारणतः काळ्या मातीमध्ये क्ले पार्टिकल्स हे आपल्या रेताळ मातीपेक्षा
जास्त प्रमाणात असतात. यामुळे काळ्या मातीमध्ये पोषक तत्व पकडून ठेवण्याची क्षमता ही रेताळ मातीपेक्षा जास्त असते. तर मातीच्या प्रकारावरती देखील ठरतं की आपल्या मातीमध्ये पोषक तत्व किती प्रमाणात राहतील आणि त्याचा झाडांना प्रतिसाद कशा प्रकारे मिळेल. अपटेकवर परिणाम टाकणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पोषक तत्वांचा पिकामध्ये आणि मातीमध्ये गतिशीलता. गतिशीलता म्हणजेच काय, तर जी पोषक तत्व आपण वापरतोय ते पिकात आणि मातीत किती सहजप्रमाणे वावरू शकतात, किती सहजप्रमाणे ते पिकात एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत जाऊ शकतात. आता मातीबद्दल बोलायचं झालं तर नायट्रोजन, सल्फर, बोरॉन, क्लोरीन आणि मॅंगनीज सारखे पोषक तत्व हे अतिशय गतिशील असतात. याच्या विपरीत झिंक आणि फॉस्फरस यांची गतिशीलता अत्यंत कमी असते. तर कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे पोषक तत्व मध्यम गतिशीलता मातीमध्ये दर्शवतात. आता नायट्रोजन आणि सल्फर यांची गतिशीलता मातीमध्ये जास्त असणे याचा एक विपरीत परिणाम असा होतो की ही दोन पोषक तत्वे फार सहजपणे मातीतून निचऱ्यातून लॉस होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. आता आपल्याला असं वाटू शकतं की जी पोषक तत्वे मातीमध्ये गतिशील आहेत ते पिकामध्ये देखील गतिशील राहतील, पण असं गरजेचं नाही आहे. याचं एक खूपच उपयुक्त उदाहरण म्हणजे बोरॉन. बोरॉन ज्याचं मातीमध्ये वावरण्याची क्षमता फार चांगली आहे, त्याच बोरॉनची पिकामध्ये गतिशीलता फारच कमी होऊन जाते. पिकाबद्दल बोलायचं झालं तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखे पोषक तत्व हे फार सहजपणे पिकाच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत जाऊ शकतात. अर्थातच यांची गतिशीलता उत्तम आहे. तर त्याच्या विपरीत कॅल्शियम आणि बोरॉन यांची पिकामधील गतिशीलता फार कमी आहे. याचा अर्थ कॅल्शियम आणि बोरॉन पिकाच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत जाण्यात फार जास्त वेळ घेतात. याचा परिणाम जो आपल्याला दिसतो तो पिकांमध्ये दिसून येणाऱ्या डेफिशियन्सी सिम्पटम्सवरती. ज्या पोषक तत्वांची मातीमधील पिकामधील गतिशीलता अत्यंत उत्तम आहे त्याची डेफिशियन्सी सहसा आपल्याला पिकांच्या खालच्या भागामध्ये मोठ्या पानांमध्ये दिसून येते. तर ज्या पोषक तत्वांची गतिशीलता पिकात कमी आहे म्हणजेच कॅल्शियम आणि बोरॉन याची डेफिशियन्सी सिम्पटम्स, याची कमतरतेची लक्षणं आपल्याला सर्वात जास्त आपल्या पिकाच्या शेंड्यांमध्ये दिसून येते. आता याच्यामध्ये एक गमतीशीर गोष्ट म्हणजे अशी की कुठल्याही पिकात आपल्यासाठी किंवा बहुतांश पिकात आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची भाग हे आपल्या पिकाच्या शेंड्यांवरती असतात. फुलं, फळं हे पिकांच्या शेंड्यावरती असतात. याच्यामुळे कॅल्शियम आणि बोरॉन सारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेचा सर्वात मोठा फटका हा सरळ आपल्याला फलोत्पादनात दिसून येतो. याचा फार मोठा फटका आपल्याला सरळ फ्लावरिंगमध्ये आणि फ्रुटिंगमध्ये दिसून येतो. या दिलेल्या माहितीतून आपल्याला दिसून येईल की नायट्रोजन जर आपण मातीमध्ये अप्लाय केलं, सॉईल ॲप्लिकेशन दिलं, तर त्याची कार्यक्षमता केवळ 30% इतकीच राहते. तोच नत्र फर्टिगेशनमधून दिल्यास 80 ते 85% आपल्या पिकाला उपलब्ध होतो आणि पर्णीय स्प्रेमध्ये दिल्यास 95 ते 100% इतकी त्याची उपलब्धता राहणार आहे. तसंच सल्फरसुद्धा मातीमध्ये अप्लाय केल्यास 8 ते 10% इतकीच न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी दाखवतो. तोच सल्फर पर्णीय स्प्रेमधून दिल्यास त्याची कार्यक्षमता 75% इतकी दिसते. फॉस्फरसबद्दल आपण पाहिलं की फॉस्फरस हा मातीमध्ये खूप कमी गतिशीलता असणारा पोषक तत्व आहे. याच्यामुळे फॉस्फरसचा निचऱ्यातून होणारा लॉस देखील कमी आहे. असं असलं तरीही सॉईल ॲप्लिकेशनमधून दिलेला फॉस्फरस मात्र 10 ते 20% हा झाडाला उपलब्ध होतो आणि फोलियर स्प्रे म्हणजेच पर्णीय स्प्रेमधनं दिलेला फॉस्फरस हा झाडाला 85 ते 95% इतका उपलब्ध असतो. मायक्रोन्यूट्रिएंट्सबद्दल बोलायचं झालं तर मातीमधून दिलेले मायक्रोन्यूट्रिएंट्स, सूक्ष्म पोषक तत्व हे आपल्या पिकाला केवळ 1 ते 2% एवढ्या प्रमाणात मिळतात. पर्णीय स्प्रेमध्ये हेच प्रमाण वाढून 95% होऊन जातं. एकंदरीत हे पाहून आपल्याला कळतं तर हे की फर्टिगेशन आणि पर्णीय स्प्रेमधून दिलेल्या पोषक तत्वांची कार्यक्षमता हे मातीमधून दिलेल्या पोषक तत्वांच्या कार्यक्षमतेपेक्षा नक्कीच जास्त दिसून येते. आता याचा उपयोग आपण पोषक तत्वांची निवड करण्यात कसा करायला हवा, तर सल्फर जो आपण पाहताय की मातीमधून दिल्यास पिकाला फक्त 8 ते 10% उपलब्ध होतो. तर मातीमधून देताना एलिमेंटल बेंटोनाइट सल्फरचा वापर केल्यास आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. तसंच पोषक तत्व शक्यतो आपण पर्णीय स्प्रेमधून दिल्यावरती त्याचा जास्त चांगला परिणाम, त्याचा जास्त चांगला रिझल्ट आपल्याला दिसून येऊ शकतो. चौथा घटक म्हणजेच न्यूट्रिएंट अँटागॉनिझम. याच्यावरती कदाचित आपण फारसं लक्ष बरेचदा देऊ शकत नाही. न्यूट्रिएंट अँटागॉनिझमचा अर्थ
पोषक तत्वांचा एक दुसऱ्यासोबतचे असणारे चांगले किंवा वाईट संबंध. बऱ्याचदा काही पोषक तत्व आपल्या मातीत अत्याधिक प्रमाणात असल्यावर ते दुसऱ्या पोषक तत्वांच्या अपटेकवरती विपरीत परिणाम टाकू शकतात. उदाहरणार्थ नायट्रोजनचं प्रमाण जर आपल्या मातीमध्ये जास्त असेल तर पोटॅशियम आणि कॅल्शियमच्या अपटेकवर याचा विपरीत परिणाम होतो. तसंच पोटॅशियमचं प्रमाण जर आपल्या मातीत जास्त असेल तर अर्थातच नायट्रोजन, कॅल्शियम, मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांच्या अपटेकवर याचा विपरीत परिणाम होतो. सल्फरचं प्रमाण मातीत जास्त असल्यास मॉलिब्डेनमच्या अपटेकवरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. याच्यातून आपल्याला काय कळून येतं तर फक्त खतांचा वापर करणं गरजेचं नाहीये, तर जे खतं आपण वापरतोय त्याच्यातून जाणाऱ्या पोषक तत्वांचा दुसऱ्या पोषक तत्वांसोबत कसं इंटरॅक्शन आहे आणि एक पोषक तत्व जर मातीत अत्याधिक प्रमाणात झालं तर तो दुसऱ्या पोषक तत्वाच्या अपटेकवर काय परिणाम टाकणार आहे याच्याकडे लक्ष देणं देखील गरजेचं होऊन जातं. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण खतं तर उपयुक्त प्रमाणात वापरत आहोत, पण बऱ्याचदा त्या खतांचं कॉम्बिनेशन या प्रकारचं बनून जातं की मातीमध्ये एखादा पोषक तत्व अत्याधिक प्रमाणात होऊन जातो आणि दुसरं खत जे आपण वापरलेलं आहे ते आपलं पीक जे ते उपयुक्त प्रमाणात घेऊ शकत नाही आणि अर्थातच त्याचा विपरीत परिणाम पिकाच्या उत्पादन आणि उत्पादकतेवरती दिसून येतो. पाचवा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या मातीचा पीएच, आपल्या मातीचा सामू. मातीचा पीएच हा आपल्या मृदेच्या स्वास्थ्याचा देखील एक फार महत्त्वाचा सूचक आहे. जसं जसं आपल्या मातीचा पीएच वाढत जातो तसंच आपल्या बऱ्याचशा काही पोषक तत्वांची कार्यक्षमता देखील कमी होत जाते. आपण पाहू शकता जसं आपल्या मातीचा पीएच 7.5 पेक्षा जास्त होऊन जातो तसंच नायट्रोजन आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांचा अपटेक फार कमी होऊन जातो. या पीएच मध्ये बऱ्याचशा सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता जाणून येते. बऱ्याचशा सूक्ष्म पोषक तत्वांची कार्यक्षमता फारच कमी होऊन जाते. आपल्या मातीच्या पीएच वरती आपण जी खतं वापरतोय, आपण जे केमिकल खतांचा वापर करतोय त्यासोबतच आपल्या पाण्याच्या पीएचचा देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे खतांची निवड करताना, पोषण व्यवस्थापन करत असताना आपल्या मातीचा पीएच, सामू याच्यावरती लक्ष देणं देखील गरजेचं ठरतं. आता मी जसं म्हणलो की आपल्या मातीचा पीएच आपल्या मृदस्वास्थ्याचं देखील सूचक असतो. जर आपल्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब आणि जैविक तत्वांचं प्रमाण उपयुक्त असेल तर हा पीएच देखील अनुकूल श्रेणीमध्ये राहण्याची शक्यता वाढून जाते. याचाच अर्थ पोषक तत्वांचा अपटेक जास्त प्रमाणात होणे, व्यवस्थित होणे आणि त्याचा खूपच चांगला परिणाम आपल्या पिकाच्या उत्पादन आणि उत्पादकतेवरती येण्याची शक्यता वाढून जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोषण व्यवस्थापनाच्या काही मूलभूत तत्वांवरती चर्चा केलेली आहे. तर अशाच प्रकारचं शेती निगडीत आणि आपल्या कामाचं बरंचसं काही कंटेंट तुम्हाला कोरोमंडलच्या स्पेशालिटी फर्टिलायझर्स बाय कोरोमंडल या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल. त्याचा पूर्ण लाभ घेण्यासाठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी ऋषिकेश पवार आपली रजा घेतो.